नमस्कार, मी सुवर्णा जोशी. मुद्दा महाराष्ट्राच्या या बुलेटिनमध्ये स्वागत. वेगवेगळ्या विषयांचा आढावा या कार्यक्रमात, या बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत. सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी. स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली आहे, म्हणून उद्धव ठाकरे आणि अजित पवार आपल्यावर पाळत ठेवत आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. पटोले लोणावळ्यामध्ये काँग्रेसच्या बैठकीमध्ये बोलत होते. स्वबळाची घोषणा केली म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या पायाखालची जमीन सरकली आहे आणि म्हणून आपल्याला पाळत ठेवण्याकरता सुरक्षा पुरवली गेली आहे, असा आरोप नाना पटोलेंनी केलेला होता. त्यावर अर्थात आज वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसकडून किंवा शिवसेनेकडून सुद्धा. मात्र नाना पटोलेंनी हा गंभीर आरोप केलेला आहे. माझं फोन टेपिंगचा परवा मी विधानसभेत उल्लेख केला. मला काही सुखानं राहू देतील हे नाही राहू देणार, त्यांना माहिती आहे. आता यांच्याजवळ होम मिनिस्ट्री पण आहे, मुख्यमंत्री पद पण आहे त्यांच्या आपल्या विरोधात, म्हणजे सत्तेमध्ये आपल्या सोबतीला आहे, पण ते त्यांच्याजवळ आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस उभी होऊन राहिली हे त्यांना माहिती आहे, कारण की रोज आयबीचा रिपोर्ट, आता मी इथं आहे याचा रिपोर्ट मुख्यमंत्र्याला सकाळी 9 वाजता, गृहमंत्र्याला सकाळी 9 वाजता त्याच्या घरी विभागाला नेऊन द्यावं लागतं की कुठं कुठं काय चाललंय, काय मीटिंग चालल्या, काय आहे राजकीय परिस्थिती, काय कुठं आंदोलन झालं, याची सगळी माहिती द्यावं लागते. जेव्हा मी दौऱ्यावर निघालो त्यावेळेस रात्री 3 वाजता सभा होती, तर त्यांना माहिती आहे, पेपरला टीव्हीला आला नाही तरी पण त्यांना माहित होतं, कारण त्यांच्याजवळ ती व्यवस्था आहे. त्यांना काय त्यांची खुर्ची त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली हे त्यांना कळत नाही. ते कुठे ना कुठे आपल्याला पिंजऱ्यात आणण्याचा प्रयत्न करणार, पण आम्ही निधड्या जातीने हेच मान्य केलेलं आहे की तुम्हाला कुठे टाकायचं टाका ना. काय जेलमध्ये जायचं जेलमध्ये जाऊ. इंदिरा गांधीला टाकलंच ना जेलमध्ये या लोकांनी, काय झालं मग? आखरी राहुलजींनी परवा सांगितलं की बाबा तुम्हाला आम्हाला जेलमध्ये टाकायचं टाका, आम्ही जेलमध्ये जा, म्हणून ते धाकानं टाकत पण नाही राहुल गांधी. त्यांना माहित आहे की राहुल गांधीला जेलमध्ये टाकलं तर पूर्ण देश भडकेल आणि आमचे दुकान बंद होईल. तसंच आज परिस्थिती माझी पण झाली. ते माझ्या वाटत जाऊ शकणार नाही, फक्त आरोप लावू शकतो, आरोप लावू शकतो. त्या आरोपाला काय उत्तर देण्याची आपल्याजवळ क्षमता आहे, कारण की आपण जेव्हा काही कर नाही तो डर क्या, असं जे मन आहे त्याप्रमाणे वागायचं. जो त्रास तुम्हाला आज मिळतोय ठीक आहे, तो आज मला आमचा हिस्सा असताना आम्हाला देत नाही ना, ठीक आहे घे, पण मी माझ्या कर्मानं मी उद्याच्या काळात मी इथला पालकमंत्री बनेल अशी शपथ घेऊन तिथून निघली. आमच्या पक्षाचा माणूस आहे, या खुर्चीवर आमच्या पक्षाचा माणूस बसेल ही ताकद घेऊन निघाला. ज्या लोकांना समजोताच करायचा नसेल, सोबत राहून पाठीवर सुरास खुपसायचा असेल, तर आपल्याला काही बोलायचं नाही, तो राग आपल्याला ताकद बनवायची. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नाना पटोलेंच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. यांच्या आरोपातून एकमेकांवर किती अविश्वास आहे हे महाराष्ट्रातील जनतेसमोर पुन्हा एकदा त्या ठिकाणी आलेलं आहे. कारण जर 3 पक्षच एकत्रित नसतील, एकमेकांवर विश्वास नसेल, तर महाराष्ट्रातील जनतेचा काय विश्वास संपादन करणार आणि काय विकास करणार हा खरा प्रश्न आहे. त्याचबरोबर आव्हानाची भाषा या ठिकाणी नाना पटोलेंनी दिलेली आहे की बाबा एनसीपी आणि शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरते स्वबळाचा नारा दिल्यामुळे मला वाटतं यावरूनच या ठिकाणी एकमेकांना आव्हान दिलं जातंय. पक्ष वाढवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु पवार साहेबांनी जसं सांगितलं की सरकार वेगळा आणि पक्ष वेगळा, परंतु या ठिकाणी सरकार म्हणूनही एकत्र आपण येत नाही आणि पक्ष वाढवण्याच्या भावनेतनं एकमेकांवर टोकाचे आरोप करण्याची स्पर्धा या ठिकाणी लागलेली आहे. दरम्यान नवाब मलिक काय म्हणाले तेही आपण बघणार आहोत. अत्यंत महत्त्वाचं विधान आहे नवाब मलिक यांचं. दिलेली सुरक्षा म्हणजे पाळत नव्हे, असं नवाब मलिक यांनी म्हटलेलं आहे. माहितीच्या अभावी नाना पटोले आरोप करत आहेत असंही नवाब मलिकांनी म्हटलंय. आणि जर
पटोलेंना किंवा त्यांच्या पक्षातल्या मंत्र्यांना नेत्यांना सुरक्षा नको असेल तर तसं त्यांनी सांगावं, तसं त्यांनी निवेदन द्यावं, असं नवाब मलिक म्हणाले. संकलित करून गृहमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्याला, मुख्यमंत्र्याला माहिती पुरवण्यात येते. मला वाटते माहितीच्या अभावी या प्रकारे त्यांनी हे आरोप करताय. या राज्यामध्ये सरकार कोणाचेही असो, राजकीय कार्यक्रम, राजकीय पक्षाचे आंदोलनं असतील, बैठका असतील किंवा महत्त्वाचे जे नेते त्यांची मूवमेंट असतील, मंत्र्यांची मूवमेंट असतील, याची नोंद विशेष एक पोलीस खाते अंतर्गत स्पेशल ब्रांच असतो, तो रिपोर्टिंग करत राहतो, त्याची माहिती संकलित करत राहत आहे. आणि त्यांच्या सगळ्यांच्या माहिती काँग्रेसचे असेल, शिवसेनेचे असेल, भारतीय जनता पक्षाचे असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असेल किंवा लहान पक्षाचे असेल किंवा ट्रेड युनियनची असतील, हे सगळी माहिती संकलित करण्याचं काम गृह खात्याचे असतो. त्यांच्या माहितीच्या अभावामुळे या प्रकारे ते बोलले. नाना पटोले यांनी मांडलेली भूमिका गैर नाही असं भाई जगताप म्हणाले. त्यांचे फोन टॅप होतात, पाळत ठेवली जाते का, यावर HK पाटील अधिक बोलतील असेही जगताप म्हणाले. पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतात आहेत ते आणि त्यांचं ते अति इमानेद्वारे ते करतात, आपण सगळे पाहतात. आणि मला असं वाटतं की अध्यक्ष म्हणून जे लोकांचं मत आहे ते मांडत असतील तर त्याच्यामध्ये काही चुकीचं काहीच नाही. दरम्यान संशय असेल आणि वक्तव्य केलं असेल तर त्यात गैर काय, अशा शब्दात माणिकराव ठाकरेंनी नाना पटोलेंची पाठराखण केलेली आहे. काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे नाना पटोलेंसंदर्भात बोलताना त्यांनी हे विधान केले. पण त्यांना असं कुठे जाणवलं असेल की कोणी पोलीस अधिकारी किंवा कोणी सतत त्यांच्या कार्यक्रमामध्ये असतं किंवा त्या ठिकाणी उपस्थित असतं, तर त्यावेळेला त्यांना ते संशय आला असेल, याची शहानिशा मुख्यमंत्र्यांनी किंवा होम मिनिस्टर करतील. मला तरी वाटते की तक्रार म्हणून त्यांनी ती केली असावी. त्याची शहानिशा काय ते सरकार करेल आणि मला तरी वाटते की कुठेतरी त्यांना असा प्रकारचा संशय आल्याशिवाय असं स्टेटमेंट ते करणार नाही. थेट आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, आधी नाना पटोले यांचा 2 दिवसाचं पावसाळी अधिवेशन होतं, त्यामध्ये त्यांनी गृह विभागाला निवेदन दिलं होतं, त्यांचा फोन टॅप होत होता. त्यानंतर समिती स्थापन झाली, तो विषय मार्गी लागला. आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर त्यांनी असं थेट म्हटलेलं आहे की सुरक्षा का पुरवली जाते तर पाळत ठेवली जावी म्हणून. हा थेट शिवसेना आणि गृह खातं दिलीप वळसे पाटलांकडे त्यांच्यावर सुद्धा आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर सुद्धा आरोप आहे. सुवर्णा, आपण जर पाहिलं तर काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी जो आरोप केलेला आहे तो खूप गंभीर आहे. या संदर्भात जर आपण विचार केला, जर त्यांचा फोन टॅप होत असेल तर नक्कीच ही गंभीर बाब आहे. पण त्यांनी जो आरोप या ठिकाणी केलेला आहे की त्यांना जी सुरक्षा पुरवली गेलेली आहे किंवा त्यांच्या सभा आणि दौरे यांच्यावर पाळत ठेवली जाते. तर सुवर्णा, एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की राज्यामध्ये जे जे मोठे नेते आहेत किंवा ट्रेड युनियन असेल, वेगवेगळ्या संघटनांचे अधिकारी, संघटनांचे पदाधिकारी असतील, यांच्यावर यांच्या बैठका ज्या असतात त्या बैठकांमध्ये IB असेल किंवा त्याचबरोबर आपण ज्याला म्हणतो विशेष शाखा असेल, यांचे 1 ते 2 पोलीस कर्मचारी या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी हजर असतात. आपण जर जुन्या काळात जर पाहिलं तर विखे पाटील यांच्या पत्रकार परिषदेमध्ये साध्या विषयामध्ये असलेले पोलीस जर आपण पाहिले तेव्हा देखील विखे पाटलांनी आरोप केला होता. धनंजय मुंडे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये देखील पोलीस उपस्थित झाले होते, त्यांनी देखील याच पद्धतीने आरोप केला होता. ही संपूर्ण प्रोसेस जी आहे ती मुख्यमंत्री असतील किंवा गृह विभाग असेल या विभागाकडनं केली जाते. कारण दिवसभरात आज राज्यामध्ये काय काय घडामोडी होतात याची सकाळी जी ब्रीफिंग होते त्या ब्रीफिंगमध्ये प्रत्येक नेता कुठे आहे आणि त्याचा कार्यक्रम काय आहे याची संपूर्ण माहिती जी आहे ते गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना दिली जाते. ही प्रोसेसचा भाग आहे. पण जर त्यांचा फोन टॅप होत असेल तर नक्कीच ती गंभीर बाब आहे. नक्की हा प्रक्रियेचा भाग आहे प्रफुल्ल, जसं तुम्ही म्हणालात. पण त्यांनी अजून एक विधान केलंय की काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पायाखालची जमीन सरकली आहे. एका बाजूला सरकारमध्ये सत्तेमध्ये सोबत काम करायचं आणि दुसरीकडे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर असं विधान करायचं, याचे काय अर्थ प्रफुल्ल?
एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिन्ही पक्ष जरी एकत्र असले तरी देखील ते सत्तेसाठी एकत्र आहेत. पण त्यांचा स्वतंत्र पक्ष जो आहे तो पक्ष आहेच आणि त्याबरोबर तो पक्ष कसा वाढवायचा हा प्रत्येक नेता आणि प्रत्येक पक्षाचा प्रमुख नेता जो आहे तो संघर्ष करत असतो. म्हणजेच स्वबळाची भाषा राष्ट्रवादी काँग्रेस जशी करेल शिवसेना देखील तशीच करू शकते. जेव्हा कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह निर्माण करायचा असेल तर या संदर्भातल्या भाषा ज्या आहेत त्या प्रत्येक पक्षाकडनं केल्या जातात. कारण जर सध्या आज जर स्वबळाची तुम्ही भाषा केली नाही तर जे म्हणजे एकत्रपणे सर्वात महत्त्वाची म्हणजे भीती, तीन पक्षांचं सरकार असताना अनेक निवडणुकांमध्ये एकत्र भीती अशी असते कार्यकर्त्यांना की जर समजा आपण एकत्रितपणे निवडणुका लढल्या तर आपल्याला तिकीट मिळेल का, ही जागा आपल्याला सुटेल का. हे सगळं जर थांबवायचं असेल तर कुठेतरी स्वबळाची भाषा देखील केली जाते आणि कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी देखील हा प्रयत्न केला जातो. पण नाना पटोलेंचा आक्रमक चेहरा जर आपण कायमस्वरूपी जर पाहिला तर नाना पटोलेंची विधानं अशाच पद्धतीने आक्रमक असतात आणि त्याच पद्धतीने त्यांचं देखील हे विधान आहे. नक्की प्रफुल्ल, धन्यवाद आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल, विश्लेषण या सगळ्याचं केल्याबद्दल. पण नाना पटोलेंच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. नाना पटोले आघाडीला सुरुंग लावत आहेत अशी भावना थेट मुख्यमंत्र्यांकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखवलेली आहे, व्यक्त केलेली आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे काँग्रेस नेत्यांशी या संदर्भात बोलणार आहेत अशी माहिती मिळते आहे. नाना पटोले गेले काही दिवस सातत्यानं आरोप करतायत, यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र नाराजी आहे असं चित्र दिसतंय. आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून. सागर, नाना पटोलेंनी हे वक्तव्य केल्यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांकडून पाठराखणच झाली या वक्तव्याची. मग भाई जगताप असू देत, माणिकराव ठाकरे असू देत, यांनी सगळ्यांनी त्यांची पाठराखण केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून मात्र नाराजी व्यक्त होते. खुद्द अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे ही नाराजी बोलून दाखवली आहे का? काय अपडेट? सागर, आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याशी आपण बोलणार आहोत. सागर, अजित पवारांनी थेट या संदर्भातली नाराजी मुख्यमंत्र्यांकडे बोलून दाखवली आहे का? मुख्यमंत्री यांनी या संदर्भामध्ये आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये संवाद झाल्याची माहिती समजत आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांनी सर्वाधिक नाराजी व्यक्त केल्याचं समजतंय. वारंवार नाना पटोले ज्या पद्धतीने विधानं करतायत आणि प्रत्येक वेळेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना संशयाच्या कचाट्यात उभा करतायत, त्यांना कोर्टामध्ये उभं केल्यासारखं केलं जातंय. त्यावरनं अजित पवारांची नाराजी आहे. वास्तविकतेत प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांनी गांभीर्यपूर्वक विधानं करावीत असं साहजिक अनेक राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते सांगतात. कारण की दरवेळेस नाना पटोले यांचे विधान महाविकास आघाडी सरकारवर कुठे ना कुठेतरी परिणाम करतं आणि विनाकारण वादग्रस्त वाद निर्माण होतात अशा स्वरूपाची भूमिका नेत्यांची आहे. यातच आता काही लोणावळा इथे झालेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्या मेळाव्यांमध्ये नाना पटोलेंनी जे वक्तव्य केलं यावरनं अजित पवार नाराज आहेत. आता जी माहिती उपलब्ध होती त्यानुसार काँग्रेसच्या इतर नेत्यांबरोबर आणि कदाचित दिल्लीतल्या काही नेत्यांबरोबर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे काही प्रमुख नेते आणि काँग्रेसचे शिवसेनेचे काही प्रमुख नेते थेट नाना पटोले यांच्या विरोधात तक्रारीचा सूर लावतील असं समजतं. बरोबर, पण सागर, एका बाजूला सरकारमध्ये एक घटक पक्ष म्हणून असताना, मुख्य महत्वाचा पक्ष म्हणून काम करत असताना, दुसरीकडे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर असं वक्तव्य करायचं की सुरक्षा अशासाठी पुरवली जाते की माझ्यावर लक्ष ठेवलं जावं. आणि हे कशामुळे होतंय तर स्वबळाचा नारा दिल्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हादरली की त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. याचे अर्थ काय काढायचे? सुवर्ण, नाना पटोले यांचं भाषण जे आहे ते स्वबळाची तर भाषा आहेच आहे, पण त्याचवेळी त्यांनी थेट प्रसार माध्यमांना सुद्धा एकदा कालच विधान केलं होतं की मुख्यमंत्री स्वबळाची भाषा करतात ते चालतं पण काँग्रेसने केली तर चालत नाही. म्हणजे उघड थेट मुख्यमंत्र्यांना त्यांनी नाराजी व्यक्त पटोले यांनी बोलली. तर दुसरीकडे अजित पवारांची नाराजीचा एक सूर असं म्हटलं जातं की लोणावळ्याच्या कार्यकर्त्यांच्या ह्याच्यामध्ये बोलताना त्यांनी बारामतीमध्ये सुद्धा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि त्यांनी तिथल्या स्थानिक नेत्यांच्या विरोधात नाराजीचा सूर लावलाय असं स्पष्ट भाष्य केलं. नेमकं अजित पवारांना याच विधानाचं बोचलं असं समजतं. त्यामुळे कदाचित अजित पवारांची थेट नाराजी आता मुख्यमंत्र्यांकडे आहे. आणि जी माहिती मिळते त्यानुसार अजित पवार, काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात
तसंच सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी संवाद साधणार आहेत या सगळ्या संदर्भात. धन्यवाद सागर, आपण सविस्तर याविषयी माहिती दिल्याबद्दल. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या दिल्लीत आहेत. दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. पंकजा मुंडे यांनी JP नड्डांची भेट घेतली आणि दिल्लीवारीनंतर नाराजी दूर होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. काल पंकजा मुंडेंच्या 80 समर्थकांनी राजीनामे दिले. पंकजा मुंडेंना मंत्रिपद न मिळाल्यानं त्यांनी राजीनामे दिलेत. पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवरही घेतलं गेलं नाही. तिथे रमेश कराड यांची नियुक्ती करण्यात आली किंवा त्यांना घेतलं गेलं, त्यांचा विचार झाला. आणि दुसरीकडे प्रीतम मुंडे यांचं नाव मागे पडलं आणि भागवत कराड यांना संधी दिली गेली. या सगळ्यावरून खूप मोठ्या प्रमाणात नाराजी मुंडे कुटुंबियांमध्ये आहे अशा चर्चा होत्या. त्या स्वतः पत्रकार परिषद घेत असं म्हणाल्या की कुठल्याही प्रकारची नाराजी नाही. मात्र दिल्लीत गेल्यानंतर राष्ट्रीय सचिवांची काल बैठक झाली आणि त्यानंतर त्या नरेंद्र मोदी यांना भेटणार होत्या. पंकजा मुंडे यांनी वरिष्ठ इतर नेत्यांची सुद्धा भेट घेतलेली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. दुसरीकडे बीडमधील मुंडे समर्थकांचं राजीनामा सत्र अजून सुद्धा सुरूच आहे. बीड जिल्ह्यातील तब्बल 150 भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत, तर अनेक ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामे दिलेले आहेत. एकता वडवणी या तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी राजीनामे दिलेले आहेत. यामुळे नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढणं पंकजा मुंडेंसमोरचं आव्हान आहे. आमचे बीडचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी आपण या सगळ्याविषयी अधिक बोलणार आहोत आणि आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे या सुद्धा आपल्या संपर्कात आहेत. प्रणाली, सगळ्यात आधी पंकजा मुंडे दिल्लीत गेल्या, त्या बैठकीकरता गेलेल्या होत्या. मात्र काल त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार होत्या. आज वेगवेगळ्या वरिष्ठ नेत्यांची त्या भेट घेत आहेत. नेमकी नाराजी कुठे आहे? पंकजा मुंडे किंवा त्यांची बहीण या दोघी का मागे पडतायत? का त्यांच्याकडे भाजप दुर्लक्ष करते? असा कुठला विषय? अर्थात त्या या सगळ्या नेत्यांशी बोलत असतील का? सुवर्ण, आपण जर बघितलं तर 2 दिवसांपूर्वी स्वतः पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे स्पष्ट केलेलं आहे की मी कुठल्याही पद्धतीनं नाराज नाहीये. मुळातच प्रीतमताईंचं नाव हे केवळ चर्चेमध्ये होतं आणि प्रसारमाध्यमांमध्येही चर्चा दिसून येत होती. आम्हाला फोन आला नाही आणि जेव्हा असं चालायला लागलं की प्रीतम मुंडे या दिल्लीत पोहोचल्या त्यावेळेला संभ्रम दूर करण्यासाठी म्हणून मी ट्विट केलं असं स्वतः पंकजा मुंडे यांनी सांगितलंय. त्यांनी हे सुद्धा बोलून दाखवलेलं आहे की आमच्या इथे पक्षाचा श्रेष्ठींचा जो निर्णय हा सर्व मान्य असतो आणि त्याच्यावर कोणी बोलत नाही, नाराजी व्यक्त करत नाही. आणि असा जो निर्णय पक्षाने घेतलेला आहे, पक्षाला वाटलं असेल की ज्या व्यक्तींना त्यांनी मंत्रिपद दिलेलं आहे ते त्यांच्या जबाबदारी अगदी योग्य पद्धतीने पूर्ण करतील आणि त्याचबरोबर त्याच्यामुळे पक्षाची वाढ कुठेतरी होईल असं पक्षश्रेष्ठींना वाटते आणि म्हणून पक्षश्रेष्ठींनी ही जबाबदारी दिलेली असेल. पक्षश्रेष्ठींचा निर्णय मला मान्य आहे, मी नाराज नाही, आम्ही कधी काही मागितलं नाही आणि त्यामुळे आमचा नाराज असण्याचाच प्रश्न नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य स्वतः पंकजा मुंडे यांनी केलेलं आहे. पंकजा मुंडे ज्या दिल्लीत गेलेल्या आहेत ती केंद्रीय सचिवांची जी भेट होती, म्हणजे पक्ष पातळीवरचं जे संघटनेच्या ज्या पदाधिकाऱ्यांची जी बैठक होती या बैठकीसाठी गेलेल्या आहेत. महाराष्ट्रातले इतर जे सचिव आहेत ते सुद्धा या बैठकीसाठी गेलेले आहेत. त्यामुळं ही बैठक जी आहे ती पंकजा मुंडेंची नाराजी होती, त्यांनी पक्षाला भेट मागितली होती आणि म्हणून मग त्या दिल्लीत गेला, असा काही प्रकार नाही. या नियोजित बैठका होत्या आणि या बैठकांसाठी म्हणून मी जात आहे असं सुद्धा पंकजा मुंडे यांच्याकडून सांगण्यात आलंय. खरं तर त्या काल येणं अपेक्षित होतं, परंतु आज असं कळतंय की काल त्यांची फ्लाईटच नव्हती तर ती आज संध्याकाळी आहे. त्यामुळे ते आज संध्याकाळी मुंबईत परततील. आज सुद्धा दिवसभर त्या बैठकी त्यांनी विविध नेत्यांबरोबर बैठका घेतलेल्या आहेत आणि त्यांची नाराजीच नाही त्यामुळे ती दूर करण्याचा प्रश्न नाही, अशा पद्धतीच्या चर्चा ज्या आहेत त्या आहेत. नाराज जे आहेत ते पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत. बीडमध्ये तिथे मोठ्या प्रमाणावर नाराजी नाट्य आहे, तिथे राजीनाम्यांचं सत्र सुरू आहे आणि त्यातले काही पदाधिकारी जे आहेत ते उद्या मुंबईत सुद्धा पोहोचतात अशी चर्चा आहे. त्यामुळे खरं आव्हान जे ते पंकजा मुंडे यांच्या पुढे आहे की ते आपल्या कार्यकर्त्यांची नाराजी कशी दूर करतात, कारण त्यांनी तर सांगितलं मी नाराज नाही,
मग जर त्या नाराज नसतील तर कार्यकर्त्यांची नाराजी घालवणं ही आता पंकजा मुंडे यांची जबाबदारी आहे. ते आता कशा पद्धतीनं पार पडतात याच्याकडे केंद्रीय नेतृत्वाचं सुद्धा लक्ष राहणार आहे. प्रणाली, तुम्ही अशाच सोबत राहा. सुरेश जाधव बीडहून आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सुरेश, जरी स्वतः पंकजा मुंडेंनी पत्रकार परिषद घेऊन हे स्पष्ट केलं असलं की मी नाराज नाहीये, प्रीतम सुद्धा नाराज नाहीये, तरी देखील त्यांच्या बाबतीत विधान परिषदेवर विचार झाला नाही किंवा प्रीतम यांच्या बाबतीत केंद्रीय स्तरावर विचार झाला नाही, याचा पडसाद किंवा याचे परिणाम आपल्याला बीडमध्ये बघायला मिळत आहेत. साधारणपणे 100हून अधिक पदाधिकाऱ्यांचा राजीनामा ही खरं तर भाजपसाठी चिंतेचा विषय आहे. सुरेश, सुवर्णा, नक्कीच बीडमध्ये या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात तीव्र संताप भाजपचे जे कार्यकर्ते आणि मुंडे समर्थक आहेत त्यांच्याकडून व्यक्त केला जातो. विशेष म्हणजे आजपर्यंत आपण गेल्या 4 दिवसापासून राजीनामा सत्र सुरू आहे आणि आज जर राजीनामा दिलेल्याची आकडा जर पाहिला तर 150 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि ग्रामपंचायत स्तरावरून जर पाहिलं तर एकट्या वरवणी तालुक्यामध्ये तब्बल 30 ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी राजीनामा दिलेला आहे. म्हणजे एकीकडे कुठेतरी ही नाराजी आहे, ही नाराजी कार्यकर्त्यांमध्ये स्पष्ट दिसून येत आहे आणि याच अनुषंगानं पंकजा मुंडेंच्या दिल्ली भेटीनंतर दिल्लीमध्ये पक्षाध्यक्षांशी चर्चा केली, पंतप्रधानांसोबत सुद्धा भेटीच्या संदर्भामध्ये चर्चा आहे आणि त्यानंतर आता बीडमधून जे निवडक कार्यकर्ते आहेत ते दिल्ली आता मुंबईकडे रवाना झालेले आहेत आणि उद्या पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये आता पंकजा मुंडे कार्यकर्त्यांना काय सांगणार आणि कुठली भूमिका घेणार या संदर्भात सुद्धा आता आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र बीडमधून जवळपास जे निवडक कार्यकर्ते आहेत, त्या जिल्हा परिषद सदस्य असतील, त्याचबरोबर तालुका अध्यक्ष असतील, हे आता मुंबईकडे रवाना झालेले आहेत अशी माहिती बीडचे जे जिल्हा अध्यक्ष आहेत राजेंद्र मस्के यांनी दिलेली आहे. त्यामुळे नक्कीच आमदार त्याचबरोबर पंकजा मुंडेंचे काही विश्वास सुद्धा या बैठकीला असणार आहेत. पंकजा मुंडेंनी एकीकडे जरी नाराज नाही अशा पद्धतीने पत्रकार परिषद घेऊन सांगितलं असलं तरी सुद्धा स्थानिक पातळीवरचे जे कार्यकर्ते आहेत हे पक्षावरती मोठ्या प्रमाणात नाराज आहेत आणि त्यामुळेच हे राजीनामा सूत्र सुरू आहे. आता पंकजा मुंडे या कार्यकर्त्याची समजूत कशी काढणार आणि उद्याच्या बैठकीमध्ये काय भूमिका घेणार याकडे मात्र आता राज्याचं लक्ष लागलंय. सुवर्णा, नक्की. सुरेश, असेच सोबत राहा. प्रणाली सुद्धा आपल्या सोबत आहे. प्रणाली, जरी कितीही हे स्पष्ट होत असलं तरी सुद्धा कार्यकर्त्यांच्या भावना मात्र दुखावलेल्या आहेत आणि हे 150 कार्यकर्त्यांचा किंवा पदाधिकाऱ्यांचा राजीनामा सत्र ही भाजपकरता पण चिंतेची बाब आहे. मग या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि इतक्या वरिष्ठ नेत्यांशी संवाद साधून दिल्लीतून परत आल्यानंतर पंकजा मुंडे कशा प्रकारे समजूत काढतील या सगळ्यांची? नक्कीच हे आव्हान असणार आहे पंकजा मुंडे यांच्या समोर. कारण एकतर भाजपमध्ये म्हणजे अशी चर्चा असते किंवा भाजपची एकूण जी कार्यपद्धती आहे त्याच्यामध्ये दबावाचं तंत्र हे चालत नाही. प्रत्येकाला त्याचं नाणं जे आहे ते खणखणीत आहे हे सिद्ध करावं लागतं. बरोबर. कदाचित पंकजा मुंडे यांना हे सिद्ध करावं लागू शकतं की त्यांचं नाणं खणखणीत आहे. आतापर्यंत आपण बघितलं तर अपेक्षा नक्कीच कार्यकर्त्यांना असतात, पदाधिकाऱ्यांना असतात, ज्या पंकजा मुंडे यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे की नेत्याची जरी इच्छा नसली तरी कार्यकर्ते दुखावले जातात. त्यांनी सांगितलं की जो आम्ही दिल्लीला गेलेलो नसलो तरी अनेक कार्यकर्त्यांनी तिकिटा काढून ठेवलेल्या होत्या, ज्यांची ऐपत नाहीये की रेल्वेचं तिकीट घेऊन ते मुंबईपर्यंत येतील अशा पदाधिकाऱ्यांनी थेट दिल्लीची तिकिटं काढलेली आहे, ते कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये. नक्कीच कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असतात. आपल्याला माहिती आहे की पंकजा मुंडे यांना जेव्हा विधान परिषदेचे आमदार म्हणून सुद्धा त्यांची जेव्हा वर्णी लागली नाही त्याही वेळेला कार्यकर्ते नाराज झालेले होते. आता त्यांना अपेक्षा होती की प्रीतमताईंचा तरी नंबर लागेल, परंतु जेव्हा प्रीतमताईंचाही नंबर लागला नाही तेव्हा साहजिक आहे की कार्यकर्ते नाराज होतात. पण आपापले कार्यकर्ते सांभाळणं ही त्या नेत्यांची जबाबदारी असते. या दबाव तंत्राला भाजप बळी पडतं का किंवा या दबाव तंत्रामुळे पंकजा मुंडे यांच्यावर जी जबाबदारी दिलेली आहे किंवा प्रीतम मुंडे यांच्यावर जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीमध्ये वाढ होतं का, पक्ष त्यांना आणखी काही देऊ करतं का, या सगळ्या गोष्टी खरं तर आता येत्या काय स्पष्ट होतील. परंतु सगळ्यात आधी तर आता पंकजा मुंडे यांची परीक्षा आपल्याला म्हणावी लागेल की या कार्यकर्त्यांच्या नाराजीचा विपरीत परिणाम हा पक्षामध्ये जी पंकजा मुंडे किंवा प्रीतम मुंडे यांची भूमिका आहे किंवा प्रीतम मुंडे यांची ज्या प्रतिमा आहेत त्या प्रतिमेला तडा देणाऱ्या नाहीत किंवा तडा जाऊ देणार नाही, ही जबाबदारी खरं आता पंकजा मुंडे यांच्यावर आहे. त्यामुळे उद्या येणाऱ्या कार्यकर्त्यांना त्या कशा पद्धतीने संबोधित करतात, त्यांची समजूत कशी काढतात
कारण या आधी सुद्धा अनेकदा असं बघायला मिळालंय महाराष्ट्रात की पंकजा मुंडेंनी एक आग दिल्यावर सगळे कार्यकर्ते त्यांच्या पाठी उभे राहिलेले आहेत आणि शांत रहा असं म्हटल्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांची समजूत निघालेली आहे. त्यामुळे जसं तू म्हणतेस पंकजा मुंडेंसाठी हा परीक्षेचा काळ आहे. धन्यवाद प्रणाली, सविस्तर विवेचन या सगळ्याचं विश्लेषण या सगळ्याचं केल्याबद्दल. आणि सुरेश आपलेही आभार अधिक माहिती बीडमधून दिल्याबद्दल. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये स्वागत. पक्षप्रवेशाचा गोंधळ टाळण्याकरता महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची पक्षप्रवेशाच्या आधी चर्चा होणार आहे. एकमेकांमध्ये गैरसमज होऊ नयेत म्हणून समितीची चर्चा होणार आहे. नाना पटोले, जयंत पाटील, सुभाष देसाई हे या समितीमध्ये आहेत. या समन्वय समितीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे. मवियाच्या नेत्यांची समन्वय समिती ज्याची बैठक होणार आहे, प्रवेशानंतरच्या नाराजीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न या बैठकीत होईल अशी सूत्रांकडून माहिती मिळते आहे. तिन्ही पक्षाचे महत्त्वाचे नेते या समन्वय समितीमध्ये आहेत. पक्षप्रवेशाचा गोंधळ टाळण्याकरता महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची चर्चा होणार आहे. प्रवेशाच्या आधी ही चर्चा होईल. कोणतेही गैरसमज एकमेकांमध्ये होऊ नयेत आणि मुळातच नावच या समितीचं समन्वय समिती आहे. त्यामुळे तीन पक्षांच्या सरकारमध्ये समन्वय राहावा म्हणूनच या समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे त्या समितीची एक महत्त्वाची बैठक होईल. गैरसमज दूर केले जातील अशी ही बैठक आहे, अशी न्यूज 18 लोकमतला माहिती मिळते की ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. आता बातमी पाहणार आहोत शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाची. शिवसेनेनं पुण्यातून शिवसंपर्क अभियानाला सुरुवात केलेली आहे. शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी या अभियानाला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्तुती केली. कोविडच्या भयानक कठीण परिस्थितीमध्ये जर कोणीही व्यक्ती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनून महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाकरता काम करू शकलेला असता तर अशीच एक व्यक्ती आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आरूढ आहे. ते आमचे पक्षप्रमुख आहेत आणि आज त्यांच्या कर्तृत्वाने, कार्यसिद्धीने त्यांनी लोकांना दाखवून दिले की ते ह्या काळामध्ये त्यांच्याशिवाय जास्त चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला नसता. मला याचा खूप आनंद आहे की मी अशा एका पक्षाची आज एक अविभाज्य घटक म्हणून तुमच्या समोर बोलतेय की जी गोष्ट नेहमी लोक कधीही शिवसेनेला याचं श्रेय देत नाही, पण ते श्रेय द्यायची गरज नाहीये कारण ती वस्तुस्थिती आहे की जेवढी शिवसेनेची महिला आघाडी सक्षम आहे तेवढी दुसऱ्या माझ्या मते कुठल्याच पक्षाची नसेल. माझं सर्वात अर्थातच श्रेय एकमेव हिंदू हृदय सम्राट माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जातं. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी बोलूया. वैभव, शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला सुरुवात झाली आहे. उर्मिला मातोंडकर पुण्यामध्ये होत्या, त्यांनी उद्धव ठाकरेंचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे. काय या सगळ्याविषयी सांगाल, अभियानाविषयी, त्यांच्याविषयी? शिवसंपर्क अभियानाची सुरुवात जी आहे ती आज पुण्यातून उर्मिला मातोंडकर यांनी केली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी महिला आघाडी आहे, या महिला आघाडीला एक कार्यक्रम जो आहे तो शिवसंपर्क या उपक्रमासाठी देण्यात आलेला आहे. ज्या घरकाम करणाऱ्या महिला आहेत त्यांच्या बचत गट तयार करण्यापासून ते राज्य सरकारचं काम ज्याच्यामध्ये शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे, त्यांच्या भूमिका लोकांपर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम जे ते करण्याच्या सूचना ज्या आहेत त्या उर्मिला मातोंडकर यांनी केल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना मनामनात, शिवसेना घराघरात हे घोषवाक्य जे ते या मोहिमेला त्यांनी दिले. सगळ्या महाराष्ट्रभरामध्ये मुंबई वगळता सातत्याने ही तक्रार केली जात होती की राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री शिवसेनेचा असून सुद्धा पक्षवाढीसाठी त्याचा फारसा उपयोग पक्षाकडून होत नाही. इतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडून
मुंबई वगळता उरलेल्या महाराष्ट्रामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना मोठी ताकद दिली जाते, महामंडळं दिली जातात किंवा त्यांच्या नियुक्त्या केल्या जातात वेगवेगळ्या ठिकाणी, ज्यामुळे ते काम करू शकतील स्थानिक पातळीवर. तसं शिवसेनेच्या बाबतीमध्ये फारसं काही घडताना दिसत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक प्रकारची नाराजी होती. त्यात पुणे महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. बरोबर. सगळेच राजकीय पक्ष जे आहेत ते अत्यंत जोमानं कामाला लागलेत आणि अशा परिस्थितीमध्ये शिवसेना मात्र गेली अनेक वर्ष पुण्यामध्ये 10 ते 12 नगरसेवकांच्या पुढे जाऊ शकले नाही किंवा नव्यानं ताकद जी आहे ती शिवसेनेची वाढत नाही. अनेक संपर्क प्रमुख पुण्याचे बदलून गेले. या अशा परिस्थितीमध्ये आता शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना पुण्यामध्ये शिवसेनेला पक्षवाढीसाठी मोठी संधी आहे. या सगळ्या गोष्टींच्या नोंदी ज्या आहेत त्या कार्यकर्त्यांनी घ्याव्या असं मातोंडकर यांनी स्पष्ट केलं आणि शिवसंपर्क अभियानाद्वारे त्या घराघरात पोहोचवाव्यात असंही त्यांनी स्पष्ट केलं. नक्की. धन्यवाद वैभव सविस्तर बोलल्याबद्दल. इथे एक छोटासा ब्रेक. पुन्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील औरंगाबादमध्ये बोलतायत. थेट प्रक्षेपण. काम करत नाहीत त्याच्या संदर्भामध्ये आयजींना या सूचना दिलेल्या आहेत की याच्या संदर्भातला एक कॉन्क्रीट प्लॅन तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून उद्याच्या 3 महिन्याच्या आतमध्ये ही गोष्ट झाली पाहिजे. 3 महिन्याच्या नंतर पुन्हा एकदा या आज चर्चा झालेल्या सगळ्या गोष्टींचा आढावा मी स्वतः घेणार आहे. कॉन्स्टेबल पदाच्या कोविडमध्ये जे कर्मचारी अजूनही वेटिंगवर आहे. काय कारण आहे नेमकं ते थांबण्याचं आणि जे कोविडमध्ये योद्धा गेलेले त्यांच्या मुलांना का लवकर घेतलं नाही असं आहे की मला माहीत नाही, परंतु कोविडमध्ये लढताना पोलीस कर्मचारी जे आहेत जे बळी पडलेले आहेत त्यांच्या पाल्यांना शासकीय नोकरी देण्याच्या संदर्भामध्ये धोरण अतिशय सुस्पष्ट आहे. याबाबतची कार्यवाही जी आहे ती माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा अधीक्षकांच्या लेवलला किंवा कमिशनरच्या लेवलला त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. तर बहुतेक ठिकाणी ते पूर्ण झालेलं आहे. परंतु आणि जे कोविड योद्ध्यांना जे आपण 50 लाख रुपये देतो ते सुद्धा बऱ्याच अंशी देण्यात आलेलं आहे. काही ठिकाणी काही त्रुटी असल्यामुळं प्रस्ताव राहिले असतील, परंतु त्याच्यात अजिबात आम्ही विलंब होऊ देत नाही. महाविकास आघाडीमध्ये अनिल राठोड झाले. एक मिनिट. कॉन्स्टेबल पदाच्या सेवा ज्येष्ठतेनुसार जे प्रमोशनचा विषय आहे उपनिरीक्षक पदापर्यंत देण्याचा आपण करतात. पण अनेक कॉन्स्टेबल जे सेवा कारण आहे त्यांना विरोध करतात तशी नाराजी तुम्हाला त्यांनी कळवली, कारण त्यांना त्याच्यापेक्षा मोठ्या परीक्षेतून मोठ्या पदावर जाता येईल. त्याबद्दल काही पुन्हा विचार करताय का? हायकोर्ट निर्णय आपण पुढे घेऊन जातो. नाही, याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे बऱ्याच दिवसापासून रखडलेली जी पोलीस भरती आहे त्या पोलीस भरतीच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतलेला आहे, सूचना दिलेल्या आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये 31 डिसेंबर पूर्वी ही 5200 पदांची भरती करण्याचा निर्णय केलेला आहे आणि कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. अशी आणखीन 7000 पदं आहेत की या पदाचा निर्णय मार्गी लागल्याच्या नंतर आपण त्या 7000 पदाची सुद्धा भरती करण्याचा निर्णय घेणार आहोत किंवा घेतलेला आहे आणि त्याचीसुद्धा प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करू. आता तुम्ही जो मुद्दा सांगितला त्याच्यामध्ये एक असं आहे की पोलीस कॉन्स्टेबल म्हणून खालच्या पदावर रिक्रूट झालेला पोलीस कर्मचारी हा रिटायर होताना ASI दर्जामध्येच तो रिटायर होतो. प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याचं हे स्वप्न असतं की मला त्याच्यामध्ये एक PSI म्हणून तरी तिथपर्यंत तरी मला प्रमोशन मिळालं पाहिजे. दर 10 वर्षांनी एक प्रमोशन मिळतं. अशी 30 वर्षामध्ये 3 प्रमोशन मिळाल्याच्या नंतर रिटायर होताना तो जास्तीत जास्त ASI म्हणून त्या ठिकाणी रिटायर होतो. याच्यामध्ये आम्ही चर्चा करतो सगळ्यांशी. आता काही लोकांचं वेगळं मत त्याच्यामध्ये असू शकतं, त्यांचंही मत आम्ही समजून घेऊ, परंतु त्याच्यामध्ये अधिक लोक आणि शेवटी कसं आहे की
आज पोलीस कॉन्स्टेबलचा जो पगार आहे तो पगार हा जवळजवळ PSIच्या बरोबरीने किंवा काही ठिकाणी PSIच्या पेक्षासुद्धा जास्त आहे. आणि मग त्यांना फक्त खालचंच काम करायला लावायचं आणि PSIच्या दर्जाचं काम त्यांना द्यायचं नाही, हे पण काही बरोबर नाही. आणि म्हणून त्याच्यामध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे. काही कोणाची तक्रार असेल त्यांचं म्हणणं समजून घेऊ आणि त्याच्यातून काय मार्ग काढायचा तो काढू. जवळपास 35 वर्षाखाली जवळपास 60,000 मुलं आता कार्यरत आहेत आणि त्यांना जर फक्त ESI पर्यंतच आपण अडकून ठेवू, त्यापेक्षा मोठ्या परीक्षा देऊन ते वरच्या पातळीवर पण जाऊ शकतील असं त्यांचं म्हणणं आहे. विरोध करा. परीक्षा द्यायला बंदी कुठं आहे? परीक्षा द्या, त्या अगदी डायरेक्ट PSIच्या परीक्षेला सुद्धा अपेअर होऊ शकतात, DYSPच्या परीक्षेला अपेअर होऊ शकतात. याच्यामध्ये मेरिट आहे तो परीक्षा देऊ शकतो. अशी एक चर्चा आहे, परंतु त्याच्या संदर्भातला अजून निर्णय झाला नाही. निर्णय झाला की आम्ही सांगू. महाविकास आघाडीच्या याच्यामध्ये संजय राठोड असतील, अनिल देशमुख असतील, मध्ये धनंजय मुंडेंवरती सुद्धा आरोप झाले, बऱ्याच काही पोलीस अधिकाऱ्यांवरती आरोप झाले, सचिन वाजेंचं प्रकरण. गृहमंत्र्यांनी अत्यंत महत्त्वाचं विधान केलंय. 7,000 पदं रिक्त आहेत. पोलीस भरती सुरू करण्यासंदर्भातला निर्णय आम्ही घेतलेला आहे असं औरंगाबादमध्ये बोलताना ते म्हणाले. एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या संदर्भातली महत्त्वाची बातमी आहे. गिरीश चौधरी यांना 15 जुलैपर्यंत 3 दिवसांची कोठडी सुनावण्यात आलेली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीने 9 दिवसांची कोठडी मागितली होती, पण कोर्टाने 3 दिवसांची कोठडी दिलेली आहे. गिरीश चौधरी हे खडसेंचे जावई आहेत. पुणे इथल्या जमीन प्रकरणामध्ये मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप ईडीने त्यांच्यावर केलेला आहे आणि त्यांना ताब्यात घेतलेला आहे. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याशी आपण बोलणार आहोत, मात्र त्याआधी आपण या संदर्भातली एक प्रतिक्रिया बघूयात. MIDCचे स्टेटमेंट रेकॉर्ड करायचे होते आणि अदर्स डायरेक्टरचे स्टेटमेंट रेकॉर्ड करायचे होते. त्या संदर्भात 9 दिवसाची PC मागितली होती. आम्ही त्या PCच्या विरोधात कोर्टाचे निदर्शनास आणून दिलं की PCची सध्या आवश्यकता नाही आहे. सगळं इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे. इन्व्हेस्टिगेशन या स्टेजला आहे की आता सर्व डायरेक्टर्सच्या समोर यांना स्टेटमेंट द्यायची आवश्यकता नाही. MIDCच्या समोर सगळे डॉक्युमेंट्स MIDCच्या कस्टडीमध्ये असल्यावरती यांच्या कस्टडीची आवश्यकता नाही. प्रतिनिधी अजित यांच्याशी बोलूया. अजित, या सगळ्या प्रकरणासंदर्भात काय अधिक माहिती देशील? आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याशी आपण बोलूया. मात्र गिरीश चौधरी यांना अटक झाली आणि त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी लगेचच एकनाथ खडसेंची सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 7 वाजेपर्यंत, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सलग चौकशी झाली. 8-9 तासांहून जास्त वेळ त्यांची चौकशी करण्यात आली. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं, म्हणजे त्यांच्या वकिलांनी प्रतिक्रिया दिली होती की आम्ही सगळे कागदपत्र दाखल केलेले आहेत, सादर केलेले आहेत ईडीकडे, पण गिरीश चौधरींसंदर्भातली अपडेट अशी की त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी, त्यांना 3 दिवसांची कोठडी मिळालेली आहे. या सगळ्याविषयी अधिक माहिती घेत राहूया, पण ताज्या घडामोडींचं काही क्षणात पुन्हा भेटणार आहोत. आत्ता इथंच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.